नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर सकाळी नाश्ता वगैरे करून झालेला आणि नाश्त्याला असं काही स्पेशल नव्हतं। मग काय बाकीची सगळी कामं आवरलीत आणि हानीला म्हटलं चल हानी टेरेसवर जाऊया कपडे वाळत घालून यायला। आणि हानीला बोललेलं सगळं कळतं। टेरेसवर जाऊया म्हटलं की ही पळत पळत माझ्या आधी टेरेसवर असती आणि टेरेसवर आलोय म्हटल्यावर हिचा खेळ तर असणारच ना। मग मी एका साईडला बसलेले आणि हिचा खेळ असा सुरू होता। काहीतरी वेगळाच खेळ खेळत असती कायम आणि इकडं तिकडं कावळा वगैरे दिसला की मग चालू करती भुकायला। मग काय हिच्यासोबत थोडा वेळ खेळले आणि वरची जरा कामं वगैरे आवरली, लोटून वगैरे काढून चल म्हटलं बाई आता खाली जाऊया। आणि खाली येऊन बघते तर मम्मी इकडं लोणी काढत होती। तर मम्मीनी 15 दिवसाची शाई फ्रीजरला एका भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली आणि ती नॉर्मल आल्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेत होती। मग तुम्ही विकतचं तूप खाता की घरात तयार करता, आणि जर घरात तयार करत असाल तर तुम्ही कशी प्रोसेस करता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मग काय सगळी शाई अशी मिक्सरच्या भांड्यातून फिरून काढली आणि तोवर बघतोय का हानी आत येऊन बसलेली, का तर तिला लोणी खूप आवडतं आणि मम्मीनं सांगितलेलं की मी लोणी काढते म्हणून ती आत येऊन बसलेली की मला कधी खायला लोणी भेटते हे बघत। मग काय सगळी प्रोसेस ती शांतपणे बसून बघत होती। मग एका भांड्यात तिनं सगळे मिक्सरला लावलेलं काढलं। मग आता तुम्ही इथं बघू शकताय लोणी एका साईडला येत होतं आणि जे ताक होतं ते एका साईडला, आणि ते लोण्याचे गोळे बघून एवढं सॅटिस्फाईंग फील होत होतं की बास। आणि ते लोणीकडे बघून मला खरंच कृष्णाची आठवण येत होती की कृष्ण कसा लोणी खात होता किंवा काय। आणि आता जर कृष्ण असता तर तो लोण्याचा गोळा राहिलाच नसता। मग थोड्या वेळानं तिनं तूप कढवून घेतलं आणि इथं मला सांगत होती की तूप गरम असतानाच डब्यामध्ये काढून ठेवायचं जेणेकरून ते रवाळ पद्धतीनं आपल्याला मिळतं। हे बघू शकताय तुम्ही आम्ही कसं काढून ठेवलेलं डब्यात। त्याच्यानंतर जेवायला बसलेलो तर आज मम्मीनं ढवाळ पद्धतीनं मटण केलं होतं, जे की भाग्यश्री हॉटेलचं फेमस आहे, तुम्ही ऐकलंच असाल। आणि जर ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि इथं बाबा आम्हाला खाऊन सांगतायत की खूप छान झालेलं टेस्टला। मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।